राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी 3 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. आता अपात्र झालेल्या बहिणी पात्र होणार. ज्या बहिणींना अजूनही मागचे पैसे मिळालेले नाहीत किंवा त्यांचे हप्ते बंद झालेले आहेत किंवा ज्यांची केवायसी न झाल्यामुळे त्यांना बाहेर काढण्यात आलं होतं, आज ज्यामुळे त्या महिलांचे पैसे बंद झाले होते, अशा सगळ्या महिलांसाठी सरकारने 3 महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. पहा, ज्यापैकी पहिला निर्णय अशा बहिणींसाठी आहे की ज्यांचा अजून मागील महिन्याचा हप्ता जमा झाला नाहीये. मुख्यमंत्री म्हणाले, पहिल्या निर्णयाच्या अनुसार आता ज्या बहिणींचा जो मागचे 2-3 महिन्याचे हप्ते राहिले तो तर मिळणारच आहे, पण यासोबत त्यांचे जे काय मागचे पैसे असतील तर ते एकत्रित मिळणार. तर दुसरा निर्णय अशा बहिणींसाठी आहे की ज्यांची केवायसीच करायची राहिली किंवा केवायसी करताना चुका झाल्यामुळे ती अपुरी राहिली किंवा केवायसी केलीच नाही, तर अशा महिलांना पुन्हा एकदा संधी मिळणार. तर तिसरा निर्णय हा सगळ्यात जास्त आनंदाचा आहे, तर तो आहे पुढील महिन्याचा हप्ता आता थेट ॲडव्हान्समध्ये देण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला गेलाय. पहा, 15 ऑगस्ट जे साधारणपणे संपूर्ण देशासाठी एक महत्त्वाची एक तारीख असते, तर त्या तारखेला महिलांसाठी एक मोठं विशेष गिफ्ट सरकार आता देणार आहे. पहा, आता ज्या बहिणी अपात्र झाल्या होत्या, ज्या बहिणी अटीमुळे बाहेर गेल्या होत्या, ज्या बहिणी केवायसीमुळे योजनेतून बाहेर पडल्या होत्या, ज्यांचे हप्ते बंद झाले होते, अशा सगळ्या बहिणींसाठी 3 निर्णय आता घेण्यात आले, ज्यामुळे लाडक्या बहिणींच्या आनंदात आता मोठी वाढ होणार आहेत. 3 असे निर्णय जे लाडकी बहीण योजनेसाठी अतिशय क्रांतिकारी ठरणार आहेत, ज्यामुळे आता रखडलेले हप्ते जे होते ते लाडक्या बहिणीला तर मिळणारच आहे, पण यासोबत पुढील महिन्याचा ॲडव्हान्स हप्ता देखील मिळणार आहेत. पहा, ज्या बहिणींचे पाठीमागचे पैसे राहिले होते ते आता जमा होतीलच. फक्त मुख्यमंत्र्यांनी त्यांना एक काम पटकन करायला सांगितलेलं आहे. स्वतः मुख्यमंत्री म्हटले की जर हे काम तुम्ही पटकन केलं तर तुमचे सगळीच्या सगळे पैसे जे आहेत तर ते त्या ठिकाणी मिळून जातील. आता पहा, सर्व लाडक्या बहिणींची नाराजी आता दूर होणार, कारण की 4 दिवसापूर्वीच आता साधारणपणे एक हप्त्याच्या वितरणाला मंजुरी त्या ठिकाणी मिळालेली होती. आता या महिन्याचा हप्ता तर येणारच होता, पण त्यासोबत मागचे जे हप्ते राहिले म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे पर्यंत जे हप्ते महिलांचे बाकी होते, तर त्या हप्त्यासाठी देखील विशेष 2,000 कोटींचा एक विशेष निधी त्या ठिकाणी मंजूर केलेला आहे. मग आता हे पैसे जे येणार आहेत तर त्याच्यामध्ये सरसकट बहिणींना पात्र करणार का, तर नाही. त्यासाठी विशेष अटी देखील घालण्यात आलेल्या आहे. त्यामुळे जर तुमचे पैसे बंद झालेले असतील किंवा पुढचे पैसे तुम्ही यायची प्रतीक्षा करत असाल, तर सरकारनं नेमकं काय निर्णय घेतले आणि काय करायला सांगितलं हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. लक्षात घ्या, आता जे काय केवायसीमुळे अटी जे होत्या, केवायसीमुळे महिला अडकल्या होत्या किंवा सरकारने केवायसीमुळे महिलांना बाहेर काढलं होतं, 50% महिलांचा प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळे महिलांचे हप्ते बंद होते. आता त्यामुळे त्या पहिल्या निर्णयाअंतर्गत त्यांना पुन्हा एकदा केवायसीची संधी आता मिळणार आहे. सरकारने 1 नाही 2 नाही तर 3 मोठे निर्णय घेतले आणि ज्याची माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली. आता जर तुम्हाला इथून पुढे नियमित पैसे जर मिळवायचे असतील, पाठीमागचे पैसे तुमच्या खात्यात जमा करून घ्यायचे असतील, तर केवायसीला पुन्हा एकदा संधी आहे. तर त्यासाठी फक्त तुम्ही एक काम लवकरात लवकर करायला सांगितलंय. पहा, खरं तर ही बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची सुवर्ण संधी चालून आली आहे. कालपर्यंत असं वाटत होतं की लाडक्या बहिणी अपात्र होत आहेत. काही विरोधी पक्षाची लोक तर 90 लाख, 80 लाख, 1 कोटी महिला अपात्र झाल्याची अफवा त्या ठिकाणी उठवली जात होती, पण मुख्यमंत्र्यांनी स्वतः स्पष्ट केलंय की फक्त 10-20% महिलांचा प्रॉब्लेम झालाय आणि तोही प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. पहा, जर तुम्ही आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्ही नेमकं काय करायचं, कोणते ते 3 मोठे निर्णय आहे, मागचे पैसे मिळवण्यासाठी कोणती 2 कामं तुम्हाला करायला सांगितली, ही माहिती जर तुम्ही व्यवस्थित पाहिली तर तुमचा एकही हप्ता इथून पुढचा चुकणार नाही. लक्षात घ्या, सरकार हे 2029 पर्यंत आहे, 2026 सुरू आहे, 3 वर्ष आहे. 3 वर्ष जर म्हटलं तरी दरवर्षी 12 महिने 12 हप्ते, जवळपास 36 हप्ते तुमचे जे आहेत तर त्याचं तुमचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे लक्षपूर्वक ही माहिती पहा. आता पहा, सगळ्यात आधी आपण पाहतोय की जानेवारीपासून मे जूनपर्यंत जे हप्ते ज्या महिलांचे राहिलेले आहे तर त्यांचं काय होणार, त्यांची पहिली माहिती आपण घेतोय. दुसरी गोष्ट, ज्यांची केवायसी अपूर्ण राहिली किंवा ज्यांची केवायसी झाली नाही किंवा केवायसीत काहीतरी चुका झाल्या, तर याविषयी काय करायचंय ही माहिती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटच्या याच्यामध्ये देणार आहे. तर पहा लाडक्या बहिणींनो, हा जो व्हिडिओ आहे तुमच्या आयुष्यातला हा सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ होऊन जाणार आहे, कारण की तुमचेच पुढचे हप्ते चालू ठेवायचे आणि मागच्या हप्त्यांचे पैसे मिळवायचा सोपा आणि सुटसुटीत मार्ग तुम्हाला याच्यात मिळतोय. पहा, गेल्या 2-3 दिवसापासून, एक 15 दिवसापासून आता जसा जसा महिना संपायला येतो तसं महिलांना त्या ठिकाणी प्रतीक्षा असते की कधी हप्ता जमा होईल, कधी हप्ता जमा होईल. आता नेहमीप्रमाणे हा जुलैचा महिना संपत आलाय आणि हप्ता कधी जमा होईल असे प्रश्न त्या ठिकाणी कमेंटच्याद्वारे विचारले जातात. पण आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ज्यावेळेस जूनच्या एंडिंगला हप्त्याचं वितरण झालं होतं तेव्हा देखील जवळपास 60-70% महिलांच्या खात्यात पैसे आले नव्हते.
तशीच परिस्थिती मेच्या वेळेस देखील झाली होती. मग दर महिन्यामध्ये महिला कमी कमी होत चालल्यात. बऱ्याच वेळा असं होतं 5 मैत्रिणी असतात, त्यांना जानेवारीमध्ये त्या 5 पैकी 3 पैसे आले, फेब्रुवारीमध्ये फक्त 2 आले आणि झालं असं की जुलैपर्यंत तर त्यांच्या एकाच महिलेला फक्त पैसे येत आहेत. मग असं काय होतंय की 5 मैत्रिणी फक्त एकाच महिलेला पैसे येतात आणि 4 का येत नाही? तर त्याचीच कारणं महिलांनी विचारण्यासाठी अक्षरशः गडचिरोली, हिंगोली त्या साईडला एक मोर्चा महिलांनी काढला होता आणि त्या मोर्चाला उत्तर देत असताना मुख्यमंत्र्यांनी माहिती स्पष्टपणे दिली. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जर आपण बघायला गेलं तर मे महिन्यामध्ये, जून महिन्यामध्ये जे वाटप त्या ठिकाणी करण्यात आलं होतं ते वाटप मध्येच थांबलं. आता यामुळे काय झालं, महिला भरपूर रागावल्या आणि रागावलेल्या महिलांनी रस्त्यावर उभा राहून एक प्रकारे आंदोलन सुरू केलं. आता या बहिणींच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी संगमनेरचे आमदार अमोल खताळ आणि नामदार विखे पाटील थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारात धडकले आणि त्यांनी विचारणा केली. तर त्यावेळेस समजलं की तांत्रिक घोळामुळे महिला बाद झाल्या होत्या आणि त्यांना शेवटची सुवर्ण संधी द्या अशी मागणी त्यांनी केली आणि सरकारकडून तो हिरवा कंदील मिळाला. आता नीट ऐका, आजच्या व्हिडिओत आपण पाहतोय की जो हप्ता ज्यांचा अडकलाय म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून पर्यंत जे काही हप्ते त्यांचे अडकलेले आहेत, तर त्यासाठी सरकारनं नेमकं काय पाऊल उचललंय, केवायसीच्या बाबतीत ज्यांची अपूर्ण करायची राहिली त्यांच्यासाठी काय निर्णय घेतलाय पहा, याचीच माहिती आपण देतोय. तर पहा, ही माहिती तुम्हाला सांगणार आहे. पहा, गेल्या काही दिवसात गावोगावी महिलांनी आपल्या हक्काच्या पैशासाठी उठाव केला, अनेक ठिकाणी चक्काजाम आंदोलन केलं. काही म्हणजे जानेवारीपासून फक्त बोटावर मोजण्या इतक्या महिलांना पैसे मिळाले आणि बाकीच्यांच्या नशिबी फक्त प्रतीक्षा. त्यामुळे महिलांमध्ये भीतीचं वातावरण होतं. भंडारा, गोंदियामध्ये तर बहिणींनी रास्ता रोको केला होता. निवडणुका संपल्या म्हणून योजना गुंडाळली का असा सवाल विचारला जातोय. पण खरं तर काही टेक्निकल अडचणी होत्या आणि त्या अडचणीवर काम करत स्वतः मुख्यमंत्र्यांनी साधारणपणे याचं कारण देखील सांगितलं आणि त्याच्या चुका कोणत्या कोणत्या होत्या ते देखील सांगितलंय. मग आता नेमकं महिलांच्या काय चुका होत होत्या, त्या चुका कशा क्लिअर करायच्या आणि कसे मागचे हप्ते मिळवायचे आणि पुढचे नियमित ठेवायचे. तर पहा, पहिली मोठी चूक जी जवळपास 50 लाख महिलांकडून झाली, दुसरी चूक 60 लाख महिलांकडून, तर चौथी चूक अशी आहे की जवळपास 1 कोटीपेक्षा अधिक महिलांकडून झाली आहे. त्यांना आता मागचे तर मिळाले असले पण पुढचे बंद होतील. त्यामुळे लक्षपूर्वक ऐका, पहिली मोठी चूक. आता पोर्टलवर विचारलं होतं की सरकारी नोकरीला कुणी आहे का. आता काय झालं, केवायसी करताना प्रश्न होता सरकारी नोकरीला आहे का. आता बिचाऱ्या महिलांनी घाईघाईत होवर क्लिक केलं आणि कोणी घरात सरकारी नोकरीला नव्हतं, पण चुकीच्या क्लिकमुळे 50 लाख महिलांचा प्रॉब्लेम झाला. दुसरं कारण, घरातल्या 2 महिलांनी, एक अविवाहित असो किंवा सून, दोघींनी वडिलांचंच किंवा पतीचं आधार कार्ड जोडलं आणि सिस्टीमनं त्याला डुप्लिकेट पकडलं आणि एकाच घरात जास्त लाभार्थी दाखवून त्यांना बाद केलं. तिसरं कारण, तुमचं आधार कार्ड आणि बँक खात्याला एकमेकांना लिंक नसणं. चौथं कारण, OTP यायला उशीर आणि 5वी सगळ्यात मोठी चूक म्हणजे एकाच मोबाईल नंबरवरून भरलेले अनेक अर्ज. आता या 5 चुकांमुळे तुमचा हप्ता लटकलाय. आता तुम्ही चेक करायचं की केवायसीमध्ये तुम्ही सरकारी नोकरी चुकून टिक केलंय का. दुसरी गोष्ट, तुम्ही जो व्यक्ती आहे म्हणजे जो घरातला व्यक्ती आहे, पती किंवा वडील, म्हणजे साधारणपणे एकाच व्यक्तीचं नाव दोघी यांनी दिलं आहे का हेही त्यांनी बघायचं आहे. एकाच नंबरवरून तुम्ही फॉर्म भरलेत का, या गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायच्या आहे आणि त्या गोष्टी तुम्ही क्लिअर देखील पोर्टलवर जाऊन करायच्या आहे. तर याकरता यानंतरच तुमचे जे हप्ते आहेत ते सुरळीत त्या ठिकाणी होणार आहेत. तर आत्तापर्यंत तुम्हाला किती हप्ते जमा झाले, तुम्ही अपात्र झाला आहेत का, तुमचे हप्ते कधीपासून बंद आहेत, नक्की कमेंटमध्ये तुमचा जिल्हा आणि तुमच्या हप्त्याची स्थिती नक्की सांगा. आम्ही त्यावर नक्कीच तुम्हाला त्यावर तोडगा देण्याचा प्रयत्न करू. चॅनलला नवीन असाल तर अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.